केलेला हा टी शर्ट्स या व्यासपीठावरती देऊन त्यांचा सन्मान, त्यांचा मान ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मान संतोषजी देसाई सर जोडले गेलेत निलेश वीर साहेबांच्या सोबत. थँक्यू सो मच. आपण निलेश सर यांच्याबरोबर बोलणार आहोत. निलेश सर, तुम्ही PSI आहात, तिकडे कामामध्ये व्यस्त असता, परंतु कामातून वेळ काढता काढता या स्पर्धेमध्ये खेळायला आलात. परंतु 2 मॅचमध्ये 2 सलगचे तुम्ही खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच पटकवले. तिकडे प्रॅक्टिस करता का, काय म्हणाल? मी रेग्युलर प्रॅक्टिस करतो, सकाळची रेग्युलर प्रॅक्टिस करतो, त्याचाच परिणाम आहे. क्रिकेटची आवड तुम्हाला लहानपणापासून आहे का? आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट बरोबर त्या ठिकाणी PSI तुम्ही झालात, म्हणजे खूप जबरदस्त अभ्यास केला असाल. या दोघांची सांगड कशी घातली तुम्ही? अगोदर खूप अभ्यास केला आणि नंतर खेळाकडे फोकस केले. थँक्यू सो मच. आपण निलेश PSI सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. अप्रतिम खेळ केला. लागोपाठच्या 2 मॅचमध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार हा पटकावला आणि संघाला या ठिकाणी क्वालिफाय केले. धन्यवाद. ग्रेट पर्सनॅलिटी, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक जण पाहतोय. राजीव कंक समोरच्या दिशेला इनटू द आर्क, आउट ऑफ द पार्क. हार विकास वैरीच्या बॅट मधून संघाचा विकास करणारा षटकार पाहायला मिळतो. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. राजीव कंकचा संघ जर इथे जिंकला तर पात्रता फेरीसाठी जवळपास आपलं स्थान पक्का करणारा दुसरा संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? इथून जर धनंजय स्पोर्टबुशी संघ पराभूत झाला तर या मॅच मध्ये त्यांचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. जर तर त्याच्या सर्व काही गोष्टी आहेत. ज्या संघाचा खेळ चांगला होईल तो संघ नक्कीच जिंकेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लास्ट मॅच फुलात फुल जाईचे, जगात प्रेम आईचे, स्मरण करावे साईचे आणि आयोजन पहावे कराड क्रिकेट असोसिएशनचे. दर्जेदार स्पर्धा शेवटची अंतिम मॅच या पर्व क्रमांक 3 मधील पहिल्या दिवसातील आपण पाहतोय. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, घुटना टेकला होता, पाठीमागल्या साईडला बॉलला दिशा दिली, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, नकार दिला. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय आणि टोटल धावसंख्या या 2 धाबेनंतर 16 धावा धावफलकावरती आपल्याला 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 16 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. एका संघासाठी करो या मरोची परिस्थिती, एका संघांसाठी थोडासा सुटकेचा निश्वास जरूर असेल. कोण चांगली कामगिरी करतो हे पाहावं लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जसं पावसाचं आगमन झालं तसं धावांचं मोठ्या प्रमाणात आगमन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सतीश इंगळे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. काटेकरवाडी गावचा हा खेळाडू, कोण विसरेल या खेळाडूला. 1 बॉल 6 धाबांची गरज असताना समोर डॉन सारखा खेळाडू असताना तो डॉट टाकलेला बॉल, चौकार मारलेला बॉल कोण विसरेल. अप्रतिम बॉल, ड्रीम बॉल होता त्याच्या आयुष्यामधील. एक मोस्ट व्हॅल्युएबल आणि एखाद्याच्या आयुष्यामध्ये एक मोमेंट असते की ती बदल घडवत असते आणि तो बॉल या सतीश इंगरेने टाकला होता. तोच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतो. 17 धावा धावफलकावरती. पहिला व्हाईट बॉल हाताला. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक खोदून काढण्याचा प्रयत्न, खोलवर पतीचा बॉल होता, बॉल अडकलाय. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बाबू घारे बॉल शोधतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, बॉल मिळालाय. त्यानंतर फेकी केली आणि बॅकअप चांगला आहे. एखादा 50-60 हजारचा मोबाईल घेतला त्याच्यानंतर तुम्ही सेफ्टी लावता, सेफ्टी कव्हर्स घेतात. असं क्रिकेटमध्ये सुद्धा सेफ्टी प्रोटेक्शन असणं खूप महत्वाचं आहे धाबांचं. आणि त्या धाबांचं सेफ्टी प्रोटेक्शन बाबूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 3 धावा कंप्लीट होत असताना 20 धावा धावफलकावरती. पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा वेग भरपूर, बॉलचा वेग थोडासा कमी. ऑन साइडला खेचून मारायचा होता आणि खेचून मारण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला गेलं तर बॅटचा वेग आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. टोटल धावसंख्या 20. किती धाबा बनवल्या जातील. चांगली सुरुवात, खोलवर पतीचा बॉल, यॉर्कर. टाळ्या वाजतात या बॉलसाठी. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ड्रीम स्टार्ट दोन्ही संघांसाठी म्हणावं लागेल. स्वप्नवत सुरुवात दोन्ही संघांसाठी म्हणावं लागेल. वेल बिगिनिंग हाफ डन दोन्ही संघांसाठी म्हणावं लागेल. दोन्ही संघांसाठी पाहायला गेलं तर दोन्ही संघांसाठी समान संधी आतापर्यंत पाहायला मिळाली. गोलंदाजी चांगली राहिली आहे, फलंदाजी सुद्धा तशाच ताकदीची राहिली आहे. चांगला बॉल इथे पाहायला गेलं तर शरीरावरती आदळतो आहे. त्यानंतर स्लिपच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, सिंगल धाव मिळाली.
एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 22च्या स्वरूपामध्ये. 21 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये इथे पाहिलं गेलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धाबा खर्च केल्यात आतापर्यंत 4. इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. चेंगूस गोलंदाजी केली आहे सतीशच्या माध्यमातून. इथे पाहिलं गेलं तर बॉल आदळलाय. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. वाईट बॉलचा कॉल आहे पंचांच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट झालेत आणि 2 धाबेनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. खराब लाईन आणि लेंथ पाहायला मिळते सतीश शिंगळच्या माध्यमातून. जे षटक चांगल्या ट्रॅक वरती होतं ते षटक थोड्याशा खराब ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. लाईन लेंथ थोडीशी खराब. स्वैर मारा दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सतीशच्या माध्यमातून. हो हो काय बॉल टाकलाय. बाबूने चांगला बॉल अडवला. अगदी बॉलला वाटलं असेल समोर भिंत आहे का काय आणि बाबूने चांगला बॉल अडवलाय. सिंगल धाव मिळाली. सिंगल धावेनंतर धावफलक 25 धाबांवरती. शेवटचा अंतिम बॉल. प्रेक्षकांची संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्वांचं स्वागत. मुख्य व्यासपीठावरती असलेल्या पाहुण्यांचं सर्वांचं स्वागत. इथे पाहू शकता एक साहित्य आमच्यापर्यंत पोहोचलंय. समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पडल्यानंतर बॉल निघालाय वेगाने. सडक पे कडक येतोय चौकार. शुभम शेवाळेच्या गाडीमध्ये कोणाचं तर साहित्य होतं ते साहित्य आमच्यापर्यंत पोहोचलंय. कोणाचं असेल तर प्लीज घेऊन जा. साडी आहेत कोणाच्या असतील तर प्लीज घेऊन जा. टोटल धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50च्या गतीने धावसंख्या धावफलकावरती. चांगली सुरुवात. स्वप्नवत सुरुवात. चांगली भागीदारी. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये राजीव कंक आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. महत्वपूर्ण गोलंदाज. पंचम हिंद केसरी. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय आणि इथे पाहायला गेलं तर पंच कळवतात व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव. एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 30 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. खराब गोलंदाजी राजू कंकच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती. लगेच कमबॅक केले. कमबॅक राजू करण्यामध्ये माहीर आणि राजूने लगेच कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दिलंय. कमबॅक इज बेटर दॅन सेट बॅक. शिवाजी महाराजांनी अनेक कमबॅक केले. अनेक किल्ले आपण पाहायला गेले तर आदिलशाहीला दिले. त्यानंतर स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कष्टावरती अनेक किल्ले जिंकले होते. आता इथे पाहायला गेलं तर राजीव कंकने जरूर खराब गोलंदाजी केली आहे पण कमबॅक करण्यामध्ये तो माहीर आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता कमबॅक करेल का. याआधी किती स्पर्धा खेळला याला महत्व नाहीये. याआधी किती पारितोषिक जिंकले याला महत्व नाहीये. याआधी किती हिंद केसरी किताब जिंकले याला महत्व नाहीये. स्पर्धा वेगळी. नवीन दिशा. नवीन आशा. संघ मालकाला सुद्धा पुन्हा एकदा 30 आशा आपल्याला पाहायला मिळेल. समोर टाकलेला बॉल भरपूर उंच गेलाय. स्वतः राजू कंक बॉलच्या खाली. एकाने सोडला. दुसऱ्याने सोडला. तिसऱ्याने घेतला. आता बोलायचं कोणी कोणाला. तिघांनी पार्टनरशिप केली आहे. तिघांनी भागीदारी केली आहे. तिघांनी युती केली आहे. बीजेपी राष्ट्रवादी आणि शिवसेना जशी महाराष्ट्रामध्ये युती झाली आता तशी तिघांनी आता मैदानाच्या आतमध्ये युती केलेली आपल्याला पाहायला मिळाली. एकाचं चुकलं. दुसऱ्याचं चुकलं. तिसऱ्यानं येऊन त्यांना समाविष्ट केलं आणि चूक सुधारली आणि मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद. विकास वैरी बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक पहिला बसतोय तो म्हणजेच धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला सतीश पाटील साहेबांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विकास वैरीच्या माध्यमातून पहिला धक्का बसला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाच्या माध्यमातून नेहमीच क्रिकेट खेळताना हा खेळाडू पाहायला मिळतोय आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. फ्री मध्ये स्लाइड पाहायला मिळाली का. 1500 रुपये द्यायची गरज नाही. 18% GST द्यायची गरज नाही. फ्री मध्ये इथे या आणि स्लाइड्स घ्या. अनेकांना स्लाइड पाहिल्यानंतर चेहऱ्यावरती हसू आलं. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी घडतात आणि हा रबर बॉलचा क्रिकेटचा खेळ आहे. अशा गोष्टी घडत राहतात. घडतही राहतील आणि पुन्हा पुन्हा घडतील.
त्यामुळे हा रबर बॉलचा क्रिकेट आहे. चांगला बॉल डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. कमबॅक राजीव बंगच्या माध्यमातून पंचम हिंद केसरी किताबाचा मानकरी चांगली गोलंदाजी करतोय. अनेक स्पर्धा गाजवलेत. कामाने नाव झालंय, नावाने काम होतं. चांगला स्ट्रोक ऑन साइडला. फटका मोठा आहे. फटक्यावरती केलाय हल्ला. बॉलने गाठलाय लांबचा पल्ला. आलाय तो षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. कमी गतीने टाकलेला बॉल लवकर पीक केलं ऑन साइडला आडव्या बाटने. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडत असताना पाहायला मिळाला. टोटल 38 धावा. शेवटचा बॉल. राजू कंक दुसरं षटक हातातोय. 25 धावसंख्या खर्च केली. चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. बॉडी पासून थोडासा दूर. यष्टांच्या पाठीमागे विशालजी पाटील साहेब चांगलं काम पार पाडतात. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 38. गडी बाद झालेत 1. 38 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले. शेवटच्या 12 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील. दोन्ही संघांच्या स्कॉरचा विचार केला तर बॅलन्स दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळालेत. विकास वरी पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ केला. दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा अपयशी पाहायला मिळाला. 1-2 षटकार जरूर आले. त्यानंतर निराश. मोठी इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली नाहीये. आणि आता जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल. जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी थोडीशी कर्दनकार ठरली आहे ती म्हणजे जेडी स्पोर्ट्स गारेवाडी संघासाठी. गोलंदाज थोडेसे आपण पाहिलं गेलं तर नवीन गोलंदाज या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालं. तेजस शेवाळे गोलंदाजीच्या मार्कवरती. अंबोडे गावचा हा खेळाडू 4थ्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. स्ट्रायकर एंडला पण शिवम शिंगण. शिंगणवाडी एक्सप्रेस. शिंगणवाडी गावचा आयकॉन खेळाडू स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. ॲज अ चॉईस प्लेअर म्हणून खेळतो तो या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल. विशाल पाटीलने चांगलं यष्टिरक्षण केलंय. पंचांनी इथे टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम चा वापर केलाय आणि चेक करतील. आपण पाहिलं गेलं तर थर्ड अंपायर जरूर चेक करतील. धक आता होतीये अनेकांशी. महत्वाचा निर्णय. विशाल पाटील यांनी अगदी क्लोज काम केलंय का पाहावं लागेल. टेक्नॉलॉजी 2013 पहिल्यांदा टेनिस cricket.in च्या माध्यमातून वापरली गेली आहे. त्यानंतर अनेक वाहिन्या आणि पंचांचा सिग्नल. फलंदाज बाद. विशाल पाटील यांनी अप्रतिम यष्टी वाकवल्यात आणि फलंदाज बाद झाला. शिवम शिंगण मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल तो म्हणजे शैलेंद्र पवार. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये पवारांची पॉवर नेहमीच पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पवारांची पॉवर नेहमीच पाहायला मिळते. किरण पवार, भावेश पवार. आता रबर बॉल मध्ये पवारांची पॉवर पाहायला मिळेल का. नांदलापूरचा शैलेंद्र पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे शैलेंद्र पवार. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. संधी पहिल्यांदाच मिळाली या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आतापर्यंत पाहिले गेले तर धावसंख्या झाली ती म्हणजे 39. पहिला अतिरिक्त बॉलचा मारा केलाय विशाल पाटीलने. चांगलं काम. यष्टांच्या पाठीमागे क्लोज. यष्टांना फटका बसलाय. विशाल पाटील बॉलच्या पाठीमागे धावतायत. स्वतःला कंट्रोल केले, स्वतःला सावरले आणि त्यानंतर सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. राजू कंक पहा 2 षटकं टाकलेत. अजूनही सराव करण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल धाव मिळाली. सिंगल धावेनंतर 40 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी या षटकामध्ये. चांगला बॉल. अप्रतिम यष्टिरक्षण आपल्याला विशालजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2023 चा काळ विशालजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनेक स्पर्धा पण पाहिल्यात. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि पंचांनी कळवलाय इट्स व्हाईट बॉल. अवंतरच्या माध्यमातून आणखी एक धाव. 41. चांगला बॉल बाहेर आपटला. अवे फ्रॉम द बॉडी. बॉडी पासून खूप दूर वरती होता. विशाल बॉल पर्यंत पोहोचतोय. उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी कोणती धाव नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. महागाईच्या काळात सस्त्याची कमाल आणि इथे येतोय आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल नंतर धावफलक 41 वरती स्थिर. कमी गतीने टाकलेला बॉल. लोअर फुल टॉस. राजू बॉलच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण झालं राजूच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी चांगली
आणि कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं. बायच्या स्वरूपामध्ये एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे. हायवेवरून तुम्ही अनेक फलक्स पाहता, थांबा, पहा आणि जा. क्रिकेटमध्ये यस, नो आणि वेट या 3 शब्दांचा वापर योग्य पद्धतीने करावा लागतो. चांगला बॉल, बाहेरच्या बॉलवरती अप्रतिम अप्रतिम स्ट्रोक, कव्हर ड्राईव्हचा देखणा स्ट्रोक, 6 धाव्यांसाठी षटकार. क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह आणि मुंबईचा मरीन ड्राईव्ह पाहायला खूप मजा येते आणि तीच मजा आता प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये घेतोय. 6 धाबाने ऍक्शन रिप्ले, बाहेरच्या बॉलला खोदून काढलं 6 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा बॅटर सज्ज, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न विशाल पाटील आहेत. लगेच ग्लोव्ज काढलाय, फेकी करण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल धाव मिळाली. सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट झाली, धावफलकावरती बदल होईल आणि बदल नंतर आणखी एक चांगला बॉल. पुन्हा एकदा क्लोजेस्ट डिरेक्शन पाहायला मिळालं. पंचांचा अपील आपण पाहिलं गेलं तर आकाशाकडे बोट आणि आणखीन एका विकेटचं पतन. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती आहे 49. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 6 बॉल मध्ये किती धाबा बनवल्या जातील. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाच्या माध्यमातून निराशाजनक खेळ पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना 49 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. शेवटचे 6 बॉल किती धाबा बनवल्या जातील ते सुद्धा पाहणं महत्वाचं राहील. पहिला दिवस अगदी 49 झालेले आहेत. 4 षटकांमध्ये शेवटचे 6 बॉल आहेत. कराडकरांच्या अभिमानाची स्पर्धा पाहतोय आपण या मैदानावरती. शेवटची मॅच, शेवटचे 6 बॉल, मॅच क्रमांक 8 मधील. अनेकांचे कॅल्क्युलेशन संध्याकाळी बसतील. अनेक जण कॅल्क्युलेट करतील कोण पुढे जाईल, कोण हारेल, कोण बाहेर जाईल. अनेक जण कॅल्क्युलेट मास्टर बनतील, अनेक जण आकड्यांचे मास्टर सुद्धा बनतील आजच्या रात्रीमध्ये. कारण कराड तालुका रबर बॉलची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. अनेकांची छाती फुलावी अशी ही स्पर्धा आहे. कराडकरांच्या स्वाभिमानाची स्पर्धा आहे, कराडकरांच्या वर्चस्वाची स्पर्धा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील श्रीमंत स्पर्धा आहे, पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा आहे. ऑन साइडला बॉल मारण्याचा प्रयत्न पंचांनी कळवलाय. इट्स व्हाईट बॉलच्या माध्यमातून 50 अप, 50 धाबा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण गणेशवाडी संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश, चांगला बॉल, फ्लिक केलाय, बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. क्लिक, सिक्सर, बाउंड्री. चार धाबा धावफलकावरती. पंचांचा निर्णय यस. चार धाबा धावफलकावरती पाहायला मिळालत. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 54 धाबा. आणखी एक चांगला बॉल कमी गतीने टाकलाय, थोडासा बाहेर बॉडी पासून, शरीरापासून दूर टाकला होता. बुलाती है मगर जाने का नहीं, शपल किया तो वाईट देने का नहीं, असं काहीतरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय का. 54 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. चांगला बॉल इथे पाहायला गेलं तर ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि एका धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. टोटल धावसंख्या झाली ती म्हणजे 54. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. फटका फसला, मिस टाइम. बॉलच्या खाली राजू कंक कॅच पकडेल आणि इथे संपेल खेळ. शैलेंद्र पवारचा ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा जो होईगा सबसे बडा. राजू कंक संघ जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये सापडतोय तेव्हा तेव्हा संघासाठी मोठा खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेकांचा फॅन बेस पाहिलाय. राजू कंकचा फॅन बेस आपण नेहमीच मैदानावरती पाहतो. सुजित शेवाळेचा फॅन बेस पाहतो.
रोहित पाटील यांचा फॅन बेस पाहतो. अलीकडच्या काळामध्ये शुभम पाटील यांचाही फॅन बेस मोठ्या ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक सारे खेळाडू या कराड 11 संघाच्या माध्यमातून घडत असताना पाहायला मिळालेत आणि ग्रामीण विभागामध्ये जेव्हा अशा स्पर्धा होतात तेव्हा असे खेळाडू घडत असताना पाहायला मिळालेत. अध्यक्षांनी पाहिलेलं आज स्वप्न जवळपास पूर्ण होताना पाहायला मिळालं. नवीन खेळाडू घडावेत, नवीन खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं. कराड तालुका क्रिकेट असून एक व्यासपीठ होता आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा होत गेल्या आणि त्यामधून अनेक खेळाडू घडत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. टोटल धावसंख्या झाली आहे 54 धावा. व्हाईट बॉलचा कॉल इथे पाहायला मिळाला. अबांदरच्या माध्यमातून आणखीन एक धाव. दोन युवा खेळाडू व्यासपीठावरती पाहायला मिळाले. अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या वयात आताची पोरं मोबाईलवरती क्रिकेट खेळतात पण हे मित्र अगदी या व्यासपीठावरून क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आपलं स्वागत आहे पण संध्याकाळी जाऊन घरी क्रिकेट खेळू नका म्हणजे झालं मोबाईलवरती. चांगला स्ट्रोक इथे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर चौकार. टोटल 59 धावा धावफलकावरती. बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. 4 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच या 4 धावेनंतर 59 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. किती धावांचं टार्गेट उभा केलं जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधील गणेशच्या माध्यमातून हाताला जातोय. फुल टॉस ऑन साइडला डीजेच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या धावेसाठी कॉल आणि विशाल पाटील यांनी बॉल अडवला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फलंदाज धावबाद. चांगलं कलेक्टिंग पाहायला मिळालं विशाल यांच्या माध्यमातून आणि 1 शॉट. इतक्या धावलात काय झालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि मिळाल्या फक्त एकच धाव. 1 शॉट. टोटल धावा मिळतील 1 आणि 1 नंतर धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 60 झालेले आहेत. 61 धावांची गरज. जेडी स्पोर्ट्स घारेवाडी संघाला ही मॅच जिंकण्यासाठी महत्वाची मॅच. दोन्ही संघांसाठी महत्वाची. जेडी स्पोर्ट्स जर जिंकला तर 2 मॅचेस जिंकून या गटामध्ये टॉपर असेल आजच्या दिवसामधील. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ जर या मॅच मध्ये जिंकला तर अगदीच गुणतालिकेमध्ये भरपूर सारे बदल घडत असताना पाहायला मिळतील. गुणतालिकेमध्ये भरपूर सारे बिघाड घडत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण परिवर्तन. ऐकूया पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज, पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज आदरणीय संतोजी देसाई सरांचा. खूप चांगला आवाज आणि त्यांच्या वाणीतून पुढील मॅचची पुढील इनिंगची संपूर्ण कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण कॉमेंट्री बॉक्समधून आज संपूर्ण दिवसभर खऱ्या अर्थाने अविराज पुकळे यांचा आवाज आपण ऐकत होतो आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण कराड तालुक्याच्या सर्व मॅचेस त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात आणि खूप चांगला आवाज आहे. चांगल्या पद्धतीने
समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. त्याचबरोबर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये उमेशजी म्हात्रे सर यांचा पण आवाज ऐकला. त्याचबरोबर प्रिन्स राहुल शिरसाट सर यांचा आवाज ऐकला. तब्बल 4 समालोचक एका दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रबर बॉल प्रीमियर लीग अनेक क्रिकेट स्पर्धा होत असतात आणि आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा पाहिल्या, परंतु एका दिवसामध्ये 4 कॉमेंटेटर ठेवण्याचा मानस खऱ्या अर्थाने पहिल्यांदा कोणत्या असोसिएशनमध्ये करण्यात आला असेल, तो सुद्धा रबर बॉल प्रीमियर लीगसाठी, तर तो कराड तालुक्यानं केला आहे. यामध्ये तीळमात्र शंका नाही आहे. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग सीझन क्रमांक 3 आपण पाहतोय. गेली 3 वर्ष अप्रतिम क्रिकेटचं नियोजन आणि त्याचं सादरीकरण करण्याचं काम खऱ्या अर्थाने कराड तालुका क्रिकेट असोसिएशननी केलं आहे. पर्व क्रमांक 3 मध्ये येत असताना पुन्हा एकदा ही स्पर्धा क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा होते. आजच्या दिवसातील अंतिम मॅच तुमच्या समोर आहे, जिथे JD स्पोर्ट्स गारेवाडी या संघाला 61 धावा करायच्या आहेत आणि ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. खऱ्या अर्थाने निकनेम बकासूर या नावाने प्रसिद्ध असणारा पश्चिम महाराष्ट्रातील रबर बॉल क्रिकेटमधला लोकप्रिय खेळाडू म्हणून खऱ्या अर्थाने राजू कंक यांच्याकडे पाहिलं जातं. पहिला बॉल ते फेस करताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर कराड तालुक्यातील एक बेस्ट ऑलराऊंडर शुभम हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिला बॉल फेस करण्यासाठी राजू कंक त्या ठिकाणी तयार होत आहेत. 61 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जात आहेत हे पाहावं लागेल. पहिल्याच बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, बॅटची कडा लागली, पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एक मिळते ती सिंगल, ही सिंगलने धावफलक इथे ओपन होत आहे. पहिली रन JD स्पोर्ट्स गारेवाडी टीमच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळते. राजू कंकनी पहिली रन काढले. 61 धावा तब्बल करायच्या आहेत. आपण पावसाळी क्रिकेटचा हा सीझन आपण संपूर्ण पाहिला तर अनेक क्रिकेट लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली तर एक मोठ्या उंचीवरती जाताना पाहायला मिळते. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे का पाहावं लागेल. पंचांचा इशारा आलेला नाहीये, परंतु मी फलंदाजाचं कौतुक करेन, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं स्वतः या ठिकाणी खेळाडू बॅटर अबी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज क्रमांक 1 इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत, परंतु राजू कंक नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. वारली विकेट आले, लवकर विकेट मिळाले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या मॅच मध्ये कमबॅक करतोय का हे सुद्धा पाहावं लागेल. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गारेवाडी गावचा सुपुत्र तेजस घारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ही संपूर्ण टीम आपण पाहिली JD स्पोर्ट्स तर खऱ्या अर्थाने गारेवाडी गावची टीम आहे. आज या कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना एक संधी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅटर तेजस घारे यांना आहे, कारण पहिली विकेट लवकर आल्यानंतर इनॅट क्रमांक 3 मध्ये ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता खऱ्या अर्थाने 60 धावांची गरज आहे. 28 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. संध्याकाळचं सत्र आहे, परंतु रबर बॉल क्रिकेट आहे. तुम्ही चांगली बॅटिंग केली या धावा होऊ शकतात. काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल या 28 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्कवरती शुभम यांना पाहतोय आपण. तेजस गारे पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. 2x2 वन्स अगेन. पुन्हा एकदा आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. तेजस गारे मैदानाच्या आतमध्ये आले आणि तेजस गारे मैदानाच्या बाहेर चाललेत. अति घाई संकटात नाही. 2 बॉलवरती 2 विकेट मिळालेत आणि संघ अडचणीमध्ये आपल्याला सापडलाय JD स्पोर्ट्स गाडेवाडी. 2 बॉल 2 विकेट आले. आता मात्र तुम्ही जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये मी म्हणेन की धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी हा संघ आपल्याला या मॅच मध्ये 100% कमबॅक करताना, फाईट बॅक करताना नक्की पाहायला मिळेल. कारण 2 बॉल 2 विकेट आल्यानंतर आता फक्त राजू कंकची विकेट जर घेतली तर या मॅच मध्ये धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला या संधी असेल या मॅच मध्ये. आणखी एक खेळाडू घारेवाडी गावचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऋषी घारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय. शुभम यांना चांगली गोलंदाजी केले.
61 धावांचा पाठलाग करायचा होता. विकेट्स आल्यात. यावेळेस पुढे आले, खेळण्याचा प्रयत्न राहिला. फ्लाय स्लिप मध्ये पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहेत. 1 आणि 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. राजू कंक म्हटलं की मॅन ऑफ द सिरीज हे किताब त्यांच्या नावावरती आपण कित्येकदा पाहिले आहेत. हिंद केसरी या नावाने खऱ्या अर्थाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. आज मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. बदल त्याचा वापर केला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे यष्टीरक्षकांनी चुकी केली. धाबा किती मिळतात, दुसरीचा प्रयत्न होतोय का नाहीये, त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होते. त्याबरोबर येतोय तो बोनस एक्स्ट्रा वाईट बॉल. या 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती तब्बल धावसंख्या 4 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. शुभमनी चांगली गोलंदाजी केली. यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हा आपण जर बॉल पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा पंच त्या ठिकाणी सांगतात वाईट बॉल आहे. चांगली गोलंदाजी केली, परंतु वाईट तुम्ही टाकू शकत नाही. दिशा तुमची योग्य असणं गरजेचं असेल. ऋषी गारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. यावेळेस बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. आणखी एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम आहे. आपण जर पाहिलं तर जेडी स्पोर्ट्स गारेवाडी. 61 धावांचा पाठलाग होता. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण शुभम यांना पाहतोय. तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर पद्धतीचा बॉल, बॅटची कडा होती का पाहावं लागेल, कारण गोलंदाजाने बॉल डिलिव्हर केल्यानंतर त्यांचे हात मात्र डोक्यावरती गेले होते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. धाव संख्या स्कोरबोर्डती लागते ती केवळ फक्त 5 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 24 बॉल आणि 56 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने राजू कंक हे महत्वपूर्ण खेळाडू असतील टीम जेडी स्पोर्ट्स घारेवाडी या टीमच्या दृष्टीने. आणि खऱ्या अर्थाने धनंजय स्पोर्ट्स या टीमला विजय प्राप्त करायचा असेल तर राजू कंक यांची विकेट घ्यावी लागेल. टीम मीटिंग घेऊ नका, आपल्याला विनंती आहे. थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो, कारण 6 वाजून गेले तर इथून पुढे आपल्याला 4 षटक हाताळायचे आहेत. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय. थोडंसं सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन जरी लेट झालं असलं तरी 8 मॅच कंप्लीट करताना खऱ्या अर्थाने आपण संपूर्ण ही स्पर्धा कव्हर करतोय. पहिला दिवस अतिशय जबरदस्त, चांगल्या मॅचेस प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळाल्यात. KTR BPL 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक 3 ची परभणी. गोलंदाजी मार्कवती गोलंदाज आपण पाहिलं तर साजन आलेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्यांच्या समोर आहे कराड तालुक्याचा बकासूर अर्थातच राजू कंक. यावेळेस पहा दिशा पाहावी लागेल. प्रश्न विचारले जातात परंतु पंचांनी थेट सांगितलंय इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. धाव संख्या स्कोरबोर्ड ती लागते ती 6. 55 धावांची गरज आहे. काय रणनीती असेल राजू कंकच्या विरोधामध्ये, त्यांच्या काय कमी आहेत याचा स्टडी केला असेल का गोलंदाजाने, हे सुद्धा पाहावं लागेल. 55 धावांची गरज इथून पुढे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, अगदी वाईट रेषेच्या बाहेर बॉल चाललाय. पंच त्या ठिकाणी सांगतायत पुन्हा एकदा येतोय वाईट बॉल. अगदी आपण जर बॉलिंग पाहिली तर राजू कंक यांच्या पासून दूर बॉल टाकले जात आहेत. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न अधिकचा राहिला आहे गोलंदाजांचा. आता हा प्रयत्न सफल होईल का हे पाहावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल राजू कंक यांना, कारण 24 बॉल आणि धावांची गरज आहे. इथून पुढे आपण जर विचार केला तर 53. यावेळेस समोर केलाय, बॉलला फोर्स केला. हवेमध्ये हवाई सफर करत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरून या बॉलला समोरच्या रस्त्यावरती लँड केलाय. राजू कंकचा मार, बॉल सीमा रेषेच्या पार, षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑन द राईज समोरच्या दिशेने फटका खेळला होता.
बॉलवरती अगदी शेवटपर्यंत नजर होती आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. राजू कंक यांनी आक्रमण चढवायला सुरुवात केली या मॅच मध्ये. आता मात्र मजा येईल या मॅच मध्ये, कारण राजू कंक मैदानाच्या आतमध्ये मोठे स्ट्रोक खेळतोय. पहिला षटकार आलाय सेकंड इनिंग मध्ये. राजू कंक यांच्या बॅट मधून गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. पुढचा बॉल राजू कंक यांच्या साडी 61 चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पहा लाईन पाहावी लागेल. हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा. पुन्हा एकदा पंच सांगतायत इट्स वाईड बॉल. तिसरा वाईड आलाय. अशा प्रकारची बॉलिंग तुम्ही टाकू शकत नाहीये. एक्स्ट्रा धावा स्कोरबोर्ड मध्ये आम्ही ऍड करतोय. धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते 14 धावा. 7 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय. 14 धावा तब्बल स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळतात. 2 विकेट या ठिकाणी महत्वपूर्ण मिळाल्यात टीम जेडी स्पोर्ट्स. यावेळेस पहा पुन्हा एकदा लाईन चेक केली जाते. पुन्हा एकदा वन्स मोर वन्स अगेन आणखी एक वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावा इथे येत आहेत. अगदी बॅटर म्हणत असतील की आणखी काही अतिरिक्त धावा आल्या तर हे आव्हान सोपं होऊ शकतं. राजू कंक शांत डोक्याने स्थिर आहेत आणि बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना माहित आहे ते शेवटपर्यंत खेळले. 4 षटकापर्यंत बॅटिंग केली तर धावा इझिली होऊ शकतात. 15 धावा तब्बल स्कोरबोर्डची लागतात. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 61 चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पहा पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. लागोपाठचा तिसरा वाईट. पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं जात आहे 1 फ्रॉम दी ओव्हर. थोडीशी घाई करा. फिल्डिंग करणारी टीम थोडं घाई करा मित्रांनो. एक चेंडू मध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात. गोलंदाजाचं मी म्हणेन या ठिकाणी साजन. आता मात्र त्यांना काहीतरी सांगितलं जात आहे थोडी घाई करा. फिल्डिंग करणारी टीम तुम्ही जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण अंधार आपण जर पाहिला तर पसरत चाललाय. थोडीशी घाई करा. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर लावली राजू कंक. ब्रँडेड स्ट्रोक. धावा मिळतील 6 षटकार. काय फटका होता. नजाकत तुम्ही पाहू शकता या फटक्याची. या फटक्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर टायमिंग खूप प्रॉपर होतं. कव्हर्सला फटका खेळला होता. जागेवरून हल्ले नाहीत. नजर शेवटपर्यंत बॉलवरती ठेवली. स्थिर राहिले. बॉलला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धावांसाठी. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग घेऊ नका आपल्याला विनंती आहे. अंधार पसरत चाललाय मित्रांनो. खेळाडूवृत्ती आपण दाखवणं गरजेचं असेल. पुढचा बॉल राजू कंक यांच्यासाठी. यावेळेस अबे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिप मध्ये बॉल चाललाय परंतु त्या ठिकाणी पाहिलं क्षेत्ररक्षक घसरलेत. कॅच होऊ शकली असती परंतु बॉल हा पाठीमागे निघून चाललाय. कोणतीही सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला नाहीये. वाईट बॉल होता. त्या ठिकाणी राजू कंक सांगतायत परंतु या बॉलवरती जाण्याचा प्रयत्न केला. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते 22 धावा. थोडीशी घाई करा फिल्डिंग करणारी टीम. 22 धावा तब्बल स्कोरबोर्डची लागतात. 61 चा पाठलाग करायचा आहे. 39 धावांची गरज असेल या मॅच मध्ये जेडी स्पोर्ट्स घारेवाडी या टीमला. ह्या बॉलची लाईन चेक करावी लागेल. वाईट बॉल आहे. खराब लाईन आहे. प्रेशर आहे गोलंदाजावरती. या प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. खराब लाईन खराब लाईन. आतापर्यंत तब्बल 6 वाईट टाकलेत. 18 धावा तब्बल आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉल मध्ये खर्च केल्यात. म्हणजे एका बॉलच्या पाठीमागे 6 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. यावेळेस कोला टाकलेला बॉल. कव्हर ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. गवतामधून बॉल शोधावा लागेल. टाकावा लागेल. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. मी म्हणेन 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आता समजदारीचं क्रिकेट खेळलं जात आहे. ओव्हर पिच बॉल होता. त्याला ड्राईव्ह केलं होतं. 2 धावा कंप्लीट करताना राजू कंक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तब्बल 24 धावा स्कोरबोर्डची लागतात. 61 चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजाने बऱ्याच चुका केल्यात परंतु पुढचे चांगले बॉल त्यांना टाकावे लागतील. यावेळेस फटका पहा. समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा
लॉंग ऑन ला क्लिअर केलंय. आणखी एक स्ट्रोक राजू कंकच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर आणि बॉलचा करून टाकलाय कार्यक्रम. नाव आहे राजू कंक, षटकार. धाव संख्या स्कोरबोर्डती लागते 31 धावा. तब्बल स्कोरबोर्डती लागताय 31. धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताय 31. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राजू कंक यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला पुश केलं होतं, ढकलून दिलं होतं पॉइंट कव्हरच्या दिशेने. इथे एक सिंगल येते, शेवटचा बॉल होता. हे समजदारीचं क्रिकेट आहे. 32. 32 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम जेडी स्पोर्ट्स घारेवाडी या टीमच्या माध्यमातून चांगली बॅटिंग मी म्हणेन. संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. कराड तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 32 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागल्यात. 61चा पाठलाग आहे, म्हणजे इथून पुढे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण सकाळपासून अप्रतिम खऱ्या अर्थाने ही स्पर्धा दाखवण्याचं, ही स्पर्धा आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ओम साई MTCने केलंय. त्यांचंही कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी शुभम पुन्हा एकदा येत आहेत. यावेळेस पहा, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पाण्यामध्ये अडकलाय बॉल. त्या ठिकाणी कोणतीही रन मिळणार नाहीये. शुभम विरुद्ध खऱ्या अर्थाने राजू कंक असा सामना सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. या षटकामध्ये कमबॅक केला जाईल का पाहावं लागेल. राजू कंकची विकेट अतिमहत्वाची असेल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल. क्रिकेटमध्ये फुल टॉसला माफी नाहीये. ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे राजू कंकनी डिपॉझिट करून टाकले या बॉलला. 6 धावांसाठी DRS ची मागणी केली. टीव्ही अंपायर आहेत या ठिकाणी जोडले गेलेत आमच्या बरोबर. आता मात्र हा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. ओम साई MTC म्हटलं की क्लीन क्लिअर आणि यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल आहे, परंतु 6 धावांनी धावफलक पुढे चाललाय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती तब्बल धावसंख्या 38 वरती पोहोचले. 61 धावांचा पाठलाग. राजू कंक मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आहे. प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये गोलंदाजांवरती येताना पाहिलंय आपण, कारण मैदानाच्या आतमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नंबर 1 चा बॅटर रबर बॉल क्रिकेट मधील राजू कंक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 39 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. यावेळेस पहा, टप्पा पडला, उसळी घेतली, थोडासा बॉल कट होताना पाहायला मिळाला. वेग होता, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करणारा बॉल म्हणावा लागेल, परंतु या पाठीमागे आपण जर पाहिलं तर बरेचसे एक्स्ट्रा रन्स टीमनी खर्च केलेत धनंजय स्पोर्ट्सनी. यावेळेस बॅटची कडा आहे, नशिबाची साथ आहे मी म्हणेन राजू कंकच्या बरोबर, कारण बॉल बॅटला ब्रश झाल्यानंतर पाठीमागे गेल्यानंतर 2 यष्टी रक्षकांनी पाठीमागे पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मध्ये बॉल पडलाय. एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 40 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. राजू कंक 11 बॉल मध्ये 29 वरती बॅटिंग करतायत. तर ऋषी मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल मध्ये 1 धाव 1 रन त्यांच्या बॅटमधून आले. 40 वरती 2 अशी स्थिती आहे जेडी स्पोर्ट्स. हा फटका डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. काय फटका खेळलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली मी म्हणेन मानवंदना. स्ट्रेट डाईव्हचा फटका समोर खेळलाय, पाठवलाय सरळ वाशीच्या दिशेने. 6 साठी येतोय षटकार. काय फटका होता, टायमिंग प्रॉपर होतं. ऋषीचं कौतुक करावं लागेल या स्ट्रोक साठी. आणखी एक मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, पाठीमागे निघून चाललाय. हा बॉल आपण जर पाहिलं तर येतोय डॉट. समीकरण इथून पुढे काय असेल, धावसंख्या किती असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवेन. 12 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 46 वरती 2 ही स्थिती आहे. बॅटिंग करत असताना जेडी स्पोर्ट्स घारेवाडी टीमची. कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पहिला दिवस सुपर डुपर हिट राहिलाय. डे क्रमांक 1 तब्बल 8 मॅचेस कव्हर करत असताना
अप्रतिम नियोजन, खऱ्या अर्थाने संपूर्ण टीमचं, संपूर्ण आयोजन समितीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 15 धावांची गरज. यावेळेस फटका पहा ऑन द राईज कव्हर्सला. काय फटका खेळलाय राजू कंकच्या बॅट मधून आलेला एक ब्रँडेड स्ट्रोक. धावा मिळतील 6 षटकार. क्वालिटी बॅटिंग राजू कंक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 6 धावांनी धाव फलक पुढे गेलाय. धाव संख्या आपण जर पाहिली तर तब्बल धाव संख्या 52, 52 धावा. 52 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता, बॉलच्या लाईन मध्ये आलेले नव्हते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती, विकास आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर समीकरण खूप सोपं झालंय. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणखी एक कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु अलॉंग द कार्पेट आहे. एक तर कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिसरीचा प्रयत्न होईल का? या 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चौथीचा प्रयत्न होईल का? आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या. चौथीचा प्रयत्न आणि या 4 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राजू कंक आणि ऋषीचं कौतुक करावं लागेल. तब्बल 4 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु पंच या ठिकाणी काही ना काही इशारा आमच्याकडे करतायत का हे सुद्धा पाहावं लागेल. या 4 धावांनी धावफलक आपण जर पाहिलं तर तब्बल 56 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे इथून पुढे 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. षटकार मारला जाईल का? समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल पाठीमागे जातोय. नशिबाची साथ आहे राजू कंकना. धाव कोणती घेतली जाणार नाहीये. 5 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. तुम्ही पाहताय कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा थरार. आजचा दिवस अप्रतिम राहिला, सुपर्ब राहिला, नियोजन अप्रतिम राहिलं. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 5 धावांची गरज आहे. समोर खेळलाय डाऊन द ग्राउंड. ऑन साइड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 3 धावांची गरज असेल. 7 बॉल 3 धावाची गरज आहे. परंतु आजचा दिवस अप्रतिम राहिला. फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. काय घडेल पाहावं लागेल. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय का? परंतु इथे आपण जर पाहिलं तर 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर आता 1 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 1 धावेची गरज. स्कोर लेवल होताना पाहायला मिळतोय. 60 धावा 2 विकेट. खऱ्या अर्थाने दोन्ही टीमने आता 60 धावा केल्यात. परंतु एक विजयाची धाव, एक विजयी रन ची गरज आहे टीम जेडी स्पोर्ट्स गाडेवाडी या टीमला. दोन पैकी 2 मॅच जिंकण्याची संधी आहे टीम जेडी स्पोर्ट्स गाडेवाडी टीमला. 6 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी आपणही चांगले खेळलात, थोडेसे प्रयत्न कमी पडले. राजू कंकची विकेट लवकर घेणं गरजेचं होतं, परंतु तरी 1 धावेची गरज आहे. हा बॉल लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न होता. 1 धावेची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतेही बाकीत करू शकत नाही आपण. 5 बॉल 1 धावेची गरज. शेवटचा सामना आजच्या दिवसामधल्या 8 मॅच क्लिअर करत असताना शेवटची 1 धावेची गरज आहे. हा बॉल लाईन पाहावी लागेल आणि वाईड बॉल आहे. जेडी स्पोर्ट्स गाडेवाडी संघ 2 पैकी 2 मॅच आजच्या दिवसामध्ये जिंकल्यात. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. त्याचबरोबर धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघ आपलं